मागणे ते एक, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निरवी हेच मजदी अनेक दुजे काही, न मागू तुझ तुका म्हणे आता, उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेच मज देई, अनेक तुझे काही, न मागू तुझ विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निरवी हेच मज देई, अनेक तुझे काही, न मागू तुझ पांडुरंगा, करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझारे चरण धंदा हे त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार, गतेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो,
पावन झालो वरच याले काय त्याला बंद करा चराचरी मी कला कुसरी काहीच नेणी बोलतो वचने अति भाविका सालाबाद प्रमाणे थोडा बेस द्यायला बेस चाललेला अखंड हरिनाम सप्ताह या 9 दिवसाच्या सप्ताहामध्ये आज आपली काल्याच्या अगोदरची उपांत सेवा आहे. संबंध आपण वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्यामुळं आपल्याला नियमावली माहीत आहे की उपांत सेवेच्या वक्त्याला बंधन आहे. 99% तर जर दुपारी पूजेचं कीर्तन झालं असेल तर त्यांनी संत प्रकरणात जावावं, नाही तर मागणी प्रकरणातच जावावं. म्हणून आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 3 चरणाचा अभंग निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायानं जगदीश पांडुरंग परमात्म्याकडं जगताच्या कल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे, मागणी मागितलेली आहे. मोठे माणसं दुसऱ्याला पुढं करत नसतात, आपण स्वतः पुढं होत असतात. महाराजानं देवाकडं मागणी मागत असताना जगताचं कल्याण कशामुळे होतंय हेच याचाच विचार केलेला आहे. बसलेला सर्व श्रोता वर्ग सज्ञानी आहे म्हणून एवढं उघड करायची गरज नाही. आपल्या पोखरणीच्या नरसिंह भगवंताच्या कृपेतले जेवढेही हे एक एक अनमोल रतन आहे टाळकरी, ते सगळेजण इथं हजर आहेत. कारण एकाचं नाव घेणं शक्य नाही आणि सगळेजण जे आले ते मोठ्या महाराजावर प्रेम करतात म्हणून आलेत. ते मोठ्या महाराजाच्या छत्रछायाखालचं कोणतंही कुत्र असू द्या, त्या कुत्र्यावर प्रेम करणारी ही तुम्ही सर्व मंडळी आहेत. आपण अल्पशा वेळात नरसिंह भगवंताच्या कृपेनं, बुवासाहेब महाराजाच्या कृपेनं, मोतीराम महाराजाच्या कृपेनं, मोठ्या महाराजाच्या कृपेनं वैकुंठवासी ज्यांनी या भक्तिमय ज्ञान यज्ञाची निर्मिती केली, ज्यांनी आपल्या सामान्य जीवाला ज्ञानोबारायाची संगती लावून दिली. ज्ञानेश्वरीची संगती म्हणजे ज्ञानोबारायाची संगती. वैकुंठवासी अण्णासाहेब महाराज कधीच त्यांनी कीर्तन केलेलं नाही ऐकलं, पण मला वाटते महाराज पदवी त्यांना कमी पडल. कारण त्यांचं ज्ञानेश्वरीवर जेवढं प्रेम होतं तेवढं प्रेम त्यांचं स्वतःच्या देहावर नव्हतं. हा, स्वतःच्या देहावर नव्हतं. ज्ञानेश्वरी एक ज्ञानेश्वरीच. मी शेवटच्या काळामध्ये भेटायला गेलो होतो त्यावेळेस उशाला ज्ञानेश्वरी होती. आणि मला वाटतं जेवढे जेवढे त्यांच्या संगतीत आहेत, आता यासपीठावर नावं टाकलेत, किसन महाराज आंबे टाकळीकर, आमचे तुकारामजी आहेत, तथा काशीनाथ महाराज आहेत, वेणुताईचं नाव आहे वाटतंय. हो, अजून कोण राहिलं का? नरेश महाराज. नरेश महाराज मुख्य आहेत काय? मी म्हणलं भागवतकार आहेत काय की? हो, सगळे हे जे लोक आहेत ते अण्णा महाराजांच्या संगतीतले लोक आहेत.
आणि या लोकांनी या संगतीतल्या लोकावर लेकराप्रमाणे प्रेम केलं. आणि ज्या लेकराला ज्ञानेश्वरी कोण असती काय असती काही माहीत नव्हतं, त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीत आज ते लेकरं समुद्रासारख्या समुद्रात आपला आनंद घेत आहेत. ही पावती कोणाची असेल तर अण्णा महाराजाची आहे. मला वाटतं यंदाचं आपलं या सप्ताहाचं 44वं वर्ष आहे. जवळजवळ आलंच आता कशाकडं, 50शीकडं. रौप्य महोत्सव होऊन गेला. आता 6 वर्षांनी सुवर्ण महोत्सव यायला आहे. लहान तोंडी मोठा घास होईल. सुवर्ण महोत्सवाला एवढा सप्ताह मोठा होईल. त्यावेळेस आपण टाळ घेऊन सेवा करू, कारण त्यावेळेस सप्ताह मध्ये व्हायचा नाही. कुठं होईल? बाहेर होईल. ही ज्ञानोबरायाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर येवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. साधू संत दूरदृष्टीचे असतात. म्हणून ज्यावेळेस हे सप्ताह सुरू केला त्यावेळेस किती माणसं होती ते सुरू करणारलाच माहीत असणार आहे. म्हणून आजही जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडं प्रार्थना करीत असताना दूरदृष्टिकोनच ठेवलेली आहे. जीवाला ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे, महाराजाच्या लक्षात आलं. माणसं चांगल्या संगतीत गेले तर चांगले होतील आणि वाईट संगतीत गेले तर वाईट होतील. कारण शक्यतो ऐका कलीचे महिमान असत्याशी दिदले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन. हे विज्ञानानं प्रगती केल्यामुळं लोकांचा कल अधोगतीकडे जास्त आहे. हे जगद्गुरु तुकोबरायाच्या काय आलं लक्षात आलं. महाराजच म्हणून आले, ते जावे अधमा संत सेवे, ते जावे अधमा संत सेवे. पतन उद्धार संगाचा महिमा, ते जावे आधमा संत सेवी. मला वाटले तुम्ही दोघ जण इकडे नाहीत. तुम्ही बर राहिला वडगावला आहेत का? हा, मी म्हणलं का बाहेर गावला कुठे? बर, हा त्याच्यानंच मी तर तुम्हाला तिकडं समजू लागलो, मुंबईकडं. मला विचारायचं होतं म्हणून मी म्हणलो. बरं जाऊ द्या, ते जरी नसले तर आपण केव्हा वारीला जातोच ना. कुठं? आळंदीला. मला विचारायचं होतं म्हणून तुम्हाला मी चेक करण्यासाठी बघितलं. आळंदीला आपण वारीला गेल्यावर सार्वजनिक शौचालय असतात बघा. सार्वजनिक स्नानगृह असतात. आणि जिथं सार्वजनिक आहे तिथं जनता त्या वास्तूला जीवा जतन सांभाळते. बघितलं तुम्ही किती जागे आहेत ते. ज्या कामासाठी गेले का ते काम करीतच नाहीत लोक. मग कोळसा तरी घेऊन जाय, नाहीतर आपली काय खिशाची अशी तिला काय म्हणतात, खिशात है काय ती पेन. पेन नसेल तर कांडी नेतात आणि स्नान सोडून तिथं लिहित बसल्याशिवाय राहत नाही. काय करतात? लिहित बसतात. लिहिलेली काही ज्ञानेश्वरी लिहित नाहीत ते. एक वेळेस काय एखादं प्रमाण असं वाचलं आठवलंय म्हणून लिहित नाहीत. लिहायला काही ना काहीतरी वाक्यच काय करणार, लिहित बसणार. का? मला
जीवनाविषयी सांगायचंय. अत्यंत जे मौलिक जीवन आहे हे माणसं व्यर्थ कसं घालतात याच्याविषयी सांगायला मी तुम्हाला. एक जणानं स्नानगृहात बकीट भरून नेलं, पण ते स्नानगृह कसं होतं? कसं होतं? सार्वजनिक होतं. बकीट भरून नेलं आणि स्नान करणार तेवढ्यात त्याला वाक्य वाचायला लावलं. भारी समोरचं दिसलं, ते वाक्य वाचू लागलं. ते वाक्य वाचलं की लगेच उजव्या बाजूचं वाक्य वाचलं, लगेच पाठीमागं वाचलं, लगेच डाव्या बाजूचं वाचलं, लगेच त्याच्या खालचं वाचलं. जे वाक्य वाचित बसलं म्हणतान वाक्य वाचणं संपले आणि मग तांब्यानं बकेटात पाणी घेऊन स्नान करायला बघायला तर बकेट गळून गेलं. मी कशासाठी सांगितलं तुमच्या लक्षात आलं का नाही कोणाला ठाऊक? का माणसाचं संगतीत तसंच आहे. याचं ऐकाव त्याचं ऐकाव, याचं ऐकाव त्याचं ऐकाव, तवर ह्या बकेटातलं पाणी काय झालंय? संपून गेलं. मग म्हणू लागलं का मग आयुष्य वाया गेलं. हे दिवस आयुष्य वाया घालण्यासाठी मिळालेले नाहीत. म्हणून महाराज म्हणाले जर तुमचे वाक्य वाचण्यामध्ये दिवस वाया जात असताल तर ते वाक्य वाचण्याचं काय करून द्या, सोडून द्या. म्हणून ते जावे आधमा संत सेवी. आधम लोकाची संगती 100% तुम्हाला वैकुंठालाच नेती. कुठं नेती? अधोगतीला नेती. म्हणून ज्ञानोबराय म्हणले जे खळांची दुरितांचे ते मिर जावं. आणि हेच खळ लोक 100% म्हणतात नाही नाही, यांना तर स्वतःला पत्नाला जायचं असते आणि संचय नेल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवा आम्हाला तुझ्याकडून दुसरी अपेक्षाच नाही. तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे, अनेक नाही, पण एक मानसिकता आहे. मानसिकता मग जीवाची असेल देवाची असेल. तुम्हाला विचारायचंय, खरं सांगा, खरं सांगा बसलेले श्रोते, पैसा कोणाच्या घरी जाते? तुमचं वाक्य उत्तर बरोबर आहे पण वाक्य बरोबर नाही. हा पैसा जातय पण कोणाच्या घरी जाते? पैसेवाल्याच्या. तसं पाप जातय पण कोणाच्या घरी जाते? पापवाल्याच्या घरी जाते. पुण्य जातय पण कोणाच्या घरी जाते? पुण्यवाल्याच्याच. हो, पुण्यवाल्याच्याच पुण्य घरा मागं लागणार ना. तसं मग महाराज म्हणले आम्हाला बाकीच्या संगतीत टाकूच नको नो. कोणाच्या संगतीत टाक? ज्याचं पुण्य आहे त्याच्या संगतीत टाक. आमच्या जीवाचं कल्याण होईल. विठाला विठाला. देवाचा स्वभाव आहे, जे म्हणलं ते देत नाही, हा नको म्हणलं ते गेल्याशिवाय राहत नाही. हा स्वभाव आहे त्याचा. तुम्ही बघा, देवाला म्हणा तुमच्या आशीर्वादानं मुबलक जगण्यापुरता आहे, आम्हाला ते देऊ नका. मग आमच्या इच्छेचं द्या. देव म्हणला काय मयापेक्षा हुशार आहेस का काय? मी चतुरातो शिरोमणी. का? कारण देवाची खासियत आहे, देवाला साधकाला जवळ घ्यायचंच नाही. काय करायचं नाही? घ्यायचंच नाही. मग होईल तेवढं लोक काय करीत चालायचे? दूर करत करत चालायचे. मला तुम्हाला बसलेल्या श्रोत्याला विचारायचं, खरं सांगा, शास्त्रानं रावणाला येड्यात काढलं का बिभीषणला? बिभीषणला येड्यात काढलं. का? कारण रावणानं जे केलं ते योग्य केलं, बिभीषण चुकला. विठाला विठाला. परितो महा परितो मनती देवी परितो
म्हणती विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. तुम्ही सगळे परमार्थात अंतर्भावानं परमार्थिक करणार आहे. तिथं बोलणं मला वाटते संस्थांमध्ये उचित न उचित माझ्या लक्षात येईना. पण खरं सांगू तुम्हाला, माणसाला जर देवदेवापासून लांब करायचं असेल तर तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे मान. पहिला गोष्ट काय? मान आहे. दुसरी गोष्ट आहे धन आणि तिसरी गोष्ट आहे ज्ञान. आत्ती जर एखाद्या विषयाचं ज्ञान झालं ना, माणसाला मानाय तयार राहील नाही आणि देवाला बी नाही. का? त्याच्या त्या ज्ञानातच त्याचं चक्र चलत आहे. हो, आता इथं कसं सांगावं, पण आजूक बी तुम्हाला सांगून जातो. ते चॅनल आहे म्हणून चांगला महाराज, चांगला भजन्या, चांगला मृदुंग्या, भजनापासून लांब करायचं असेल तर लय सोपी आयडिया आपल्याकडे. त्यानं पुन्हा टाळच घेऊ नये, त्यानं पुन्हा कंबरच बांधू नये आणि त्यानं पुन्हा पखवाजाला हातच लावू नये. सांगायचं का राहू द्यायचंय? कशाला उगा कोणाचं मन दुखन वाटायले सांगतोस. मला बी सांगायचंच, फक्त तुमचा सल्ला घेतला. लोक म्हणले माणसं नसले तर गुडघ्याला विचार जाऊ, तुम्ही तर माणसं येत नाही तर काहीच नाही. सोपी आयडिया आहे. गावातला चांगला भजने असला ना, त्याला बिनविरुद्ध गावानं सरपंच करायचं. नाही कोणाला विश्वास नसेल तर गावात मला करा तुम्ही. आणि त्या भजण्याला आहे ना, तुम्ही रोज बोलवा, फोन लावून रोज बोलवा घरी जाऊन. ते म्हणला भल्या माणसा परभणीहूनच याला 9 वाजायलेत. कव्हा तू या कीर्तनाला येऊन तो कीर्तन वाजू. पुन्हा सकाळी उठलं की जायचंय. आपल्याकडं काय येळ नाही गड्या. असं करता 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 शेवटचे 5 वर्ष होऊन जातात आणि ते भजनापासून काय करते? लांब जाते. काय करते? लांब जाते. बरेचसे माणसं आहेत, माळकरी आहेत, कीर्तन भजनाशी निगडीत होते, पण चुकून इकून जे हुटकड्यान जे तिकडे गेले ते तिकडे कायमचेच झाले. पुन्हा भजनेला शिवा द्यालेत. येळ वाया घालायलेत आपला जीवनाचा. त्याचे वाक्य आहेत ते. म्हणून महाराज म्हणाले देवा आम्हाला हे नकोच. नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको
नको मान, नको अभिमान. महाराज म्हणे त्याच्यामुळं परमार्थ काय होतंय, नाथ महाराज म्हणजे दुरावतंय, परमार्थ दुरावतंय. आणि देवाला माणसं परमार्थाकडं कायम स्वरूपी राहू द्यायची नाहीत. हा, लावायचे नाही असे नाही, उगा आपलं पक्षात राहावं असे. लक्ष आलं का नाही कोणाला ठाव. हा, पक्षात राहावं, फक्त त्यानं काय मागू नये, तिकीट मागू नये. तिकीट मागू लागलं की पत्ताच कट. तिकीट मागू लागलं की पत्ता कट. मग त्याला काय देणार, तिकीट नाही देणार, पण चॉकलेट दिल्याशिवाय राहणार नाही. हा, तुकोबरा म्हणाले ते नको आम्हाला, नको म्हणल्यावर हे बुवा म्हणू लागला, घ्या ना महाराज, नको रे बुवा म्हणले ते नको. मग ते नको म्हणले की महाराज म्हणले संत संग संत लागे मुक्ती धन संपदा संत संग रे सदा संत संग रे सदा. लागे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा. हो संत संग देवी सदा. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. भगवान म्हणजे काय तो कोबार आहे, धन कोण नको म्हणाव, कोण नको म्हणाव. ज्याच्याकडे मुबलक पोटापुरतं आहे त्यानं धन काय करावं, नको म्हणाव. अहो तुमच्या घरच्या तर गाथा सगळा उघडाच दिसायला आहे ना. हो, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. एक स्त्री अन्न अन्न करीत आणि तुम्ही तरी नको म्हणायले. महाराज म्हणले देवा तसं आम्हाला ते तुमच्या बोलण्याच्या भुरळामध्ये पाडू नका. का देव म्हणले का नको हे सांगा म्हणले. महाराज म्हणजे हे आम्ही सांगायचं का देवा तुम्हाला. का कधी कधी काही गोष्टी मागत असताना मागणाराच्या बी लक्षात आलं पाहिजे. जी गोष्ट ज्या व्यक्तीकडं नाहीच ती गोष्ट मागावं का नाही. मग देवाकडे धन आहे का नाही, देवाकडे धन आहे का नाही तुकोबारायला द्यायला. तुकोबारा नाकू डोकू का म्हणून म्हणजे ते महाराजाचा गाथा वाचल्यावर लक्षात येईल. महाराजाचा गाथा नाही वाचल्यावर काय लक्षात येणार आहे. महाराज म्हणे देवा तुम्ही देताल हो, तुम्ही मायबापाच्या रूपातले आहेत. कारण तुम्हाला आमच्याविषयी कळवळ आहे. आम्ही तुमच्या कळवळ्याचा अपमान करणार नाही, पण ते देणं म्हणजे शास्त्राचा अपमान आहे. विठाला विठाला तुका म्हणणे देवा तू काय करीसी कर्म दुष्टरासी आमुची. अहो देवा म्हणले तुम्ही किती देताल, न्याला आणलेली झोळीच आमची का आहे. मग मला सांगा त्या झोळीतलं जर घरी जात नसल तर न्यावाव का हो, मागाव का हो नाही का. महाराज म्हणले आमची झोळीच चांगली नाही. विठाला विठाला अन्न मान धन दीन अन्न मान धन अन्न मान धन तो प्रारब्ध अधीन हे तो प्रारब्ध अधीन गातोत हरिती वाया
दोष करी शिवाय प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन दोष हरी जीवा कासो करू सेवाया अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन का सोस करीशी वाया का नको बा म्हणले ते आमच्या कशात नाही आद्रष्टात नाही आणि आद्रष्टात नसल्यावर मागणं हे का आहे चुकीचं आहे पण देव आहे देव म्हणे ठीक आहे अन्न तुमच्या आद्रष्टात नाही मग मान देतो काय देतो मान देतो मला तुम्हाला विचारायचं आहे तुकोबाराला देव धन का देतो म्हणून लागला तुकोबाराला देव धन का देतो म्हणून लागला वायरनं फाशी घेऊ का मी आता सांगितलं तुम्हाला धन आलं की माणूस भजनापासून लांब जातय मग धन नको म्हणल्यावर देवाला म्हणाय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते देतो तू देव म्हणे तसं नाही मग खुडची देतो बरं म्हणजे हे का आता हे न उडग कळी आणि बस पाटकोळी म्हणले कोणती मुंबईची का नाही म्हणजे केसरी बेजार आहेत आजच गुलाल उधळलाय म्हणजे मग दिल्लीची का म्हणजे नाही हा इथली नाहीच तेथे चित्त जणी जडो दे जडो रे सहारी जडो रे कपदे दुखाची चिराले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त जणी जडो देशी भगवान म्हणलं तुकोबार आहे अहो लय मोठी खुर्ची आहे ती तुम्हाला त्याचा अनुभव आहे का महाराज म्हणजे अनुभव जरी नसला तर आम्हाला काही गोष्टी कळतात का काही गोष्टीचा अनुभव नसू द्या पण अनुमान राहू द्या काय राहू द्या अनुमान राहू द्या मला तुम्हाला विचारायचंय साप चावलाय हे अनुभवच घ्यायची गरज आहे का एखादा म्हणला घ्यायचंच महाराजालाच मला तो एका बापात चाललं का घ्यायचंच म्हणा महाराजांना काय म्हणा घे बॉस कुठे घे काय करायचं फक्त अनुभव सांगायला पुन्हा मात्र जिवंत राहते का ते नाही अनुभव घ्यायचा का त्याचा अनुमान प्रमाण काढावं लागतं काही गोष्टी काही लोकांचं जुन्या लोकांचं ऐकावं लागतंय महाराज म्हणले आम्ही ऐकलं आणि त्याचं आम्हाला वर्मच कळालं ना त्याचं काय कळालं वर्म कळालं आणि वर्म कळाल्यामुळं आम्ही म्हणाल की देवा नको ते मग जगद्गुरु तुकोबरा मागू लागले आणि देव काय म्हणू ते नाही हे घ्या भगवान म्हणले हे देतो ते देतो तुकोबरा म्हणे नको त्याच्या भानगडीत पाडू नको पाहिजे असेल तर दुसरं दे महाराज हे वादच चालला 9:30 पासून 10 वाजेपर्यंत आता शेवटी मला तुम्हाला विचारायचंय देवाला काय तुकोबरा संग एकट्यालाच बोलाय टाइम आहे काय कारण देवाला पूर्ण जगत काय करायचंय सांभाळायचं देव जगद्गुरु तुकोबराशी संवाद करता करता थकले आणि थकून हताश होऊन डोळे मिटून देव असा बसला जगद्गुरु तुकोबरा म्हणे देवा थकलात तुम्ही मी माझं निघून जातो नाही नाही म्हणे थांबा ना
काहीतरी घेऊन जा ना. नको बा, तुमचं काय घेऊन जायचं नाही, जातो म्हणले. बरं तुकोबऱ्या निघून गेले आणि रखुमाई माता मागून पुढं आल्या आणि विचारलेल्या, होय तुम्ही दोघं लयच राग राग बोलू लागलात, काय बोलू लागला? रुक्मिणी मातेला भगवान म्हणले, जाऊ दे ना म्हणले, आमचं दोघाचं चाललं माय लेकराचं, आम्ही आमचं बोललोत म्हणे. नाही नाही म्हणल्या, पण माझा हक्क नाही का ऐकायचा? हाय बाबा म्हणले, पण तुम्ही आमच्या भानगडीत नाही पडलं तर बरं होईल. का म्हणल्या? का तुम्ही एकट्यानेच गुत्त घेतलं का? वार करायचा आहे का? वार करायचा, राहू द्या, काय अडचण नाही, गोळ माणूस आहे, काय अडचण नाही. माणसं तर हसले ना बिचाराच्या मोबाईलनं. हा, मग सांगितलं का तुकोबऱ्या बऱ्याच दिवसापासून आली होती, मला वाटलं की माझ्या डोक्यावर तुकोबऱ्याचं कर्ज काय व्हावं, कमी व्हावं. मी म्हणू लागलो तुकोबऱ्याला, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मी म्हणू लागलो तुकोबऱ्याला, न्या बापा तुमच्या वडिलापासूनचं कर्ज आहे. तुकोबऱ्या म्हणले, न्याला नेतो, पण असलं काही बी गबाळ येणार नाही. मी म्हणू लागलो की ते दिल्यावर तर त्यानं कर्ज कमी होणार नाही, काय होणार आहे, वाढणार आहे. मला कर्ज कमी करायचंय. महाराज एवढा शब्द ऐकला आणि कान तृप्त झाले माझे, एवढंच ऐकल्यामुळं. हा, रुक्मिणी माता म्हणल्या, काय हो म्हणल्या, का किती चिल्लर गोष्टीसाठी तुम्ही माणसासंग वादिवाद घालतात? कोण म्हणू लागल्या? रुक्मिणी माता. कोणाला? देवाला. काय म्हणल्या? खरंच तुम्हाला थोडंफार सुद्धा मॅनसच नाही. एवढी चिल्लर गोष्ट आहे म्हणल्या, एवढी चिल्लर का? महाराज नको म्हणू लागले, महाराजच बरोबर आहेत म्हणल्या. देव म्हणले, आता काय करावं म्हणले, चंद्रभागेत जाऊन जीव देतो म्हणजे मी आता. का? कारण एक तर महाराजानं नेल नाही म्हणून माझ्या डोक्याला काय काय म्हणले, ताण आला. हा हा, पण ताण कळण झालाय ना, सोपं मराठीत कळतंय, टेन्शन. टेन्शन आलं. हो, आणि ते पुन्हा त्या टेन्शनवर पेट्रोल टाकून रुक्मिणी माता काय करायल्यात, काडी लावून दिल्यात. देव चतुर राहतो शिरोमणी. भगवान म्हणले, मग रुक्मिणी काय, मी भोळा हाय, येडा हाय, तुझ्याकडं का हाय सांग बरं. नाही म्हणजे तेवढं विचारायचं असतं तर मग तुकोबऱ्या असतानाच बोलील, जमत नव्हतं काय? तुम्हाला तर विचारायचं म्हणलं की जमतच नाही. माणसा देखत माणसाला किंमतच देत नाही तुम्ही. स्वतःला तसंच काय तुम्ही काय, आणि एवढं समजा तुम्हाला तर काही. कोण म्हणते असं? कोण? बसलेलीच आहे बाई इथं. हा, काशीनाथराव म्हणाले, तुम्हाला तर काय कळतच नाही, बाई बसलेलीच आहे इथं. नाही काशीनाथराव, तुम्ही लय टेन्शन घेऊ नका, आपलं एकच आहे ती शाळा. ते आमच्या दोघालाच कळलं का आहे ते, बाकीच्या. हा, बरं आमच्या दोघांचं एकच आहेत. आता तुम्ही एवढे वयस्कर झालात, खरं इमानदारीने सांगा, तुमचा बी काय अनुभव आहे? जाऊ द्या, कॅमेरा आहे, खरं सांगतो, या जगातला कितीही ब्रिलियंट माणूस असू द्या, त्यानं जगताला सांभाळू द्या, त्याला घरचे म्हणतात तुम्हाला थोडं काही कळतच नाही, तुम्हाला कळतच नाही. मग भगवान म्हणले, काय हरकत नाही. भगवान आपल्यासारखी येडे नव्हती. भगवंतानं विचारलं का, कोण्या माणसाकडे कोणता गुण असते, कोण्या माणसाकडे कोणता गुण असते, कोण्या माणसाला कमी समजीत जाऊ नाही. रुक्मिणी मातेला म्हणले, मला जी गोष्ट जमली नाही ती करतीस का? 100%. मग म्हणल्या, मग मला देहूला जावं लागेल. भगवान म्हणले, आपलं इमान घेऊन जा.
गरुडाला म्हणले ए गरुडा का चल घेऊन जा म्हणले. कोणाला? रुक्मिणी मातेला. मला बसलेल्या श्रोत्याला विचारायचे. माझा अंदाज आहे दुकानदार की देहू ते पंढरपूर 250 आहे, कमी जास्त होऊ शकते. जर कोणी लईच एकदम मोजला असेल तर त्या इमानाला जायला वेळ किती लागेल? हा उडाय 5 मिनिटं, उतरायला 5 मिनिटं, मध्ये 5 मिनिटं, 10-15 मिनिटांमध्ये इमान गेलं. महाराज 11 वाजता भंडाऱ्यावर गेलेले होते. नेमकेच गेले होते महाराज. कुठं? भंडाऱ्यावर. आणि इमान उतरलं कुठं? घरी. जसं इमान उतरलं तसं घरून निरोप गेला भंडाऱ्यावर. तुम्ही म्हणले कोण गेलं? दुसरं कोण जाणार आहे? गरुडालाच जावं लागलं. गरुडाला सांगितलं चल का जाऊन सांग महाराजाला. महाराज गरुडाला म्हणे तुम्ही तुमचं व्हा पुढी, मी मध्ये येतो पायानं. आता आल्यात म्हणल्या आले. महाराज भंडाऱ्यापासून घरापर्यंत विचार करू लागले. कालच आम्ही 2 जण किती वेळ बोलत बसलो होतो. कालच आम्ही 2 जण किती वेळ बोलत बसलो होतो. 9:30 ते 10 मिनिटं सांगा ना. 30 मिनिटं बोललो म्हणले. मला तुम्हाला विचारायचंय, जर तुमचा कधी संवाद आला असेल भजने नाही सांगा. एखाद्या वेळेस जर आमदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला, उच्च लेवलच्या पदाच्या माणसाला जर बोलायचं म्हणलं ते आपला किती मिनिटं देत असतात? लय झाले 5 मिनिटं, लय झाले. जगद्गुरु तुकोबर आहे, देवाशी किती वेळ संवाद साधू लागले? 30 मिनिट. हा हे एका जिल्ह्याचे मालक आहेत आणि देव विश्वाचा मालक आहे. त्या विश्वाच्या मालकानं तुकोबाराला संवाद साधण्यासाठी किती वेळ दिला होता? 30 मिनिट. आणि मग तुकोबारा विचार करू लागले असं काय घडलं देवाच्या घरी की माईला माझ्यापर्यंत यावं लागलं. ही तुकोबाराला चिंता लागली. तुकोबारा आले, रुक्मिणी मातेच्या पाया पडले आणि विचारलं माय काय अशी अडचण पडली की गरुडालाच पाठीला असतं, मी पंढरपूरला आलो असतो. माई म्हणल्या महाराज ते तुम्ही 2 जण 30 मिनिटं जे बोलत बसलात का, मग तेव्हापासून डोळ्याचं पाणीच हालन झालंय. म्हणजे अगोदर काय केलं? मराठीत इमोशनल ब्लॅकमेल केलं. काय केलं? इमोशनल ब्लॅकमेल केलं. एवढ्याच वाक्यानं तुम्ही 30 मिनिटापासून जे बोलत बसलात तेव्हापासून मालकाचं डोळ्याचं काय होईन झालंय? पाणीच खंडन झालंय. आणि मग मला पाठवलंय. माय म्हणले मग मी काय करू शकतो? काहीच नाही म्हणल्या. मी म्हणाले की मो तुम्ही ऐकावं. महाराज म्हणजे माय या जगात तुम्हा दोघाला सोडून मला कोण आहे की मी तुमचं वचन मोडीन? माय मी तुमचं लेकरू आहे आणि मी असं लेकरू नाही की तुमचं वचन मोडणारा, वचन सांभाळणार आहे. सांगा माय काय करू? एक सोपी आयडिया आहे म्हणजे महाराज. का? तुम्ही मला काहीतरी मागा. महाराज म्हणजे असं आहे काय? कळालं बुवा. म्हणजे माय म्हणजे मागवतो की. मग म्हणले असं नाही गड्या मागायचं. म्हणले मग मागवतो म्हणून तुम्ही मला वचन द्या. जगद्गुरु तुकोबार आहे म्हणजे ही आयडिया देवाची नाही. कोणाची आहे? जोऱ्यानं बोला गड्या. कोणाची आहे? रुक्मिणी मातेची. आणि रुक्मिणी माता फसिल्याशिवाय देवाला राहत. बघा तुमच्या लक्षात येत आहे का? हा रुक्मिणी माता देवाला फसिल्याशिवाय राहत नाही. असं पंढरपूरचीच फसिती असं नाही. जवळजवळ तुमचा सगळ्याचा चांगला अनुभव आहे की प्रत्येकाच्या रुक्मिणीनं आपल्या मालकाला फसिल्याशिवाय राहिला नाही. कारण तुम्ही त्यात PhD झालेली माणसं आहेत. तुकोबाराच्या लक्षात आलं की तुमची बुद्धी आहे का? म्हणजे माय काय हरकत नाही. माय म्हणले मी मागवतो. म्हणल्या रुक्मिणी माता खुश झाल्या. बघा म्हणल्या जे त्याला जमलं नाही ते करून दाखिलं का नाही? मागायच्या अगोदर
खुश ये म्हणले होते म्हणल्या तुम्हाला काय कळत नाही तुम्ही बोलायचे बघा म्हणल्या हा द्या म्हणल्या महाराज वचन महाराज म्हणजे वचन देतो माही पण तुला एक तुझी निग्रह करावं लागल का मी मागण तेच द्यावं लागल रुक्मिणी माता म्हणल्या ही सोपी गोष्ट आहे विश्वातलं काही बी मागा मी द्यायला तयार आहे माय म्हणल्या जर आमच्या घरी तुम्ही आलात खरं तर तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे माझ्यासारख्याच्या घरी तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे पण तुम्ही आलात मी मागितल्यावर तुम्हाला जर देणं नाही झालं आणि तुमचा जर अपमान झाला तर तुम्हाला विनंती आहे मला शाप नका देऊ रुक्मिणी माता म्हणल्या ही मजाच्या ना असं होईन मला न द्यायचं व्हायचं नाही मला तुम्हाला झोपी आल्यात हा एखाद्या वेळेस म्हणद्या एखाद्या वेळेस रुक्मिणी माताला म्हणा तुम्ही घरी गेल्यावर तुला भाजी तशी जमतच नाही मनाच माईची आणि उद्याच्याला जाऊन नरसिंह भगवंताच्या साक्षीने सांगायलो तुम्ही मनाच एकदा म्हणा फक्त तुला भाजी तशी जमतच नाही कशी आज खाल्ली तशी आणि नेमकी आजची भाजी शेजारणीची होती हा मग बघा काय होतंय रुक्मिणी माता म्हणल्या मी याच्यानंच म्हणू लागले की ह्याला काही कळत नाही 2 मिनिटं लागले तुकोबाराला मागा म्हणाला हो म्हणायला महाराज हो म्हणले महाराज म्हणले माय बघा बरं शाप देऊ नका नाही म्हणले महाराज तुम्ही मागावं आणि मी द्यावं तुम्ही मला वचन द्या मी तुम्हाला वचन देतो दोघांना एकूण एकाला वचन दिलं महाराजांना हात जोडले म्हणले माय मागायलो बरं मागा म्हणले महाराज मागा त्याच्यासाठी तर आलो म्हणले मी काय घेऊन इमान घेऊन आणि इमानानं आले म्हणल्या तुम्हाला कीर्तन झाल्यावर कळलं हा तुम्हाला कुठं कळणार आहे आताचे कशानं आले इवायना नाही हो इमानानं आले म्हणल्या मला माहित होतं की महाराज मला मागितल्याशिवाय राहणार नाहीत महाराज म्हणजे वा हा माय असा होतं म्हणजे माझ्या माईसारखी असा म्हणजे हा मला तर फसवायलीत पण फसिलं तर अगोदर कोणाला फसिलंय माझ्या बापाला फसिलं म्हणजे विठ्ठल बाप माय सुलता तुकोबर आहे म्हणजे माय वचन दिलं म्हणल्या म्हणजे मग आता एकच कर माय तुला माग होतो मागा म्हणले महाराज आता उठ आणि नीट पंढरपुरात जाय हेच मला मागायचं म्हणजे तुला आता उठ आणि काय कर पंढरपुरात जाय हेच तुला काय करायचंय मागायचंय मला तुम्हाला विचारायचंय रुक्मिणी माता खुशीनच उठले असताना आणि देवाला म्हणले असताना बघा मला मागितलं तू कोबरायला अहो जेव्हा तर रडू लागल्या गळ 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 डोळ्यातून पाणी का कारण मारलं तर होतं वळतं दिसणं गेला आणि लागलं तर एवढं जोऱ्यात होतं सांगायला सुद्धा तोंड नव्हतं जे रडत आल्या रावळात आणि तोंडात पदर घालून कोपऱ्यात फुंदू 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 रडू लागले मागून महाराज भगवान म्हणले रोहिणी मातेला म्हणले बघा बरं काय झालं विचारा बरं रोहिणी माता गेल्या काय झालं म्हणल्या तू बोल नको म्हणजे तुपलं जाय तेवढं उभा राहतो तुपलं मागून भगवान आले मग रुक्मिणी काय देऊला गेल त्या की दुंबार नाव घ्यायचं नाही म्हणजे त्या देऊचं बिन त्या तुकाराम महाराज माणसाचा अपमान कसा कराव हे तुकाराम महाराजालाच विचारा म्हणल्या आणि मी तुला म्हणू लागलो बाबा म्हणले जाऊ नको आमचे भक्त आम्ही सांभाळू जाणं आमचे लेकर जसे दिसतात तसे हा महाराज रुक्मिणी माता रडत निघालेले हे तुकोबरायाने बघितलं होतं तुकोबराय बी मागच आले रुक्मिणी मातेच्या आणि रुक्मिणी मातेच्या माग आल्यावर देवाला होबा तोबा बोलू लागले भगवान आपल्या दोघाचा संवाद तिसऱ्याला सांगायची गरज नव्हती तुम्ही जर मला तिथंच दिलं असतं तर रुक्मिणी माता माझ्या घरी आल्या नसत्या
आणि रुक्मिणी माता जर माझ्या घरी आल्या नसत्या तर माझ्या घरी रुक्मिणी मातेचा अपमान झाला. मग तुमच्याकडे एवढं असताना मी तुमच्याकडे अपेक्षा केली, ती अपेक्षा पूर्ण करायची असेल तर पहिल्या चरणामध्ये मागण्याची एक मागण्याची एक मागण्याची एक तुझ प्रती आहे. तुझ प्रती आहे. मागण्याचे एक मागण्याचे एक मागण्याचे एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. परिहार दिला महाराजांना. मला दुसरं काही नको, मला एकच पाहिजे आणि ते एक इतर ठिकाणचं नको. का पाहिजे एक ते त्याचं कारण महाराजांनी सांगितलं. पण कधी कधी महाराज म्हणजे मागणारा बी चतुर पाहिजे. ज्याच्याकडून घेणाऱ्यापेक्षा मागणारा काय पाहिजे, चतुर पाहिजे, हुशार पाहिजे. मग कसा हुशार पाहिजे तर त्याला काढता आलं पाहिजे. तुम्हाला पाहायचं का, आता कॅमेरा आहे तरी पण सांगतो. इथं जे बसलेल्या माता माऊली आहेत ना, त्या एवढ्या उदार आहेत, एवढ्या उदार आहेत. नरसिंह भगवंताला 100 देणार आणि मला 50 देणार आहे दर्शन करते. त्याला माहित आहे, कारण 3 महिन्याचे एकदाच पडलेत काल. पुन्हा त्या एवढ्या हुशार आहेत का, पडलेल्या ते देवाच्या कृपेनं पडलेत. आणि महाराजाला कयाला सोडायचे म्हणून जवळजवळ 300-400 महिला आहे इथं. 50 लावा मै किती येते का. तुम्हा पुरुषाला काय माती कळत नाही, तुमचं अंतकरण बी दगडासारखं आहे. तुम्ही देत नाही, त्याचं अंतकरण कवळ आहे. त्या म्हणल्या मग नातू आहे, मग लेख आहे, मग भाऊ आहे, आज द्यायचंय म्हणल्या द्यायचंय. खरंय ना, मोठ्यानं होत म्हणा द्या. काय बोलायला तुम्ही, असं शक्य आहे का. का मी का सांगायलो, मागणारा देणाऱ्यापेक्षा हुशारीनं मागणारा पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराला ज्ञानेश्वरी आठवली. ज्ञानेश्वरीत लिहिलं तुकोबाराय म्हणले, तुझे स्वातंत्र्य अवधारी तुझे अवदार्य जाणो स्वातंत्र्य, देता न मनसी पात्रा पात्रे,
कैवल्य आईसे पवित्रे वैरियाही दिधले. तुची एक दान सुरदाता तुची एक दान हे सुरदाता तुची एक दान सुरदाता तुची एक दान विटेवरी जाती पाऊने समान टाळ 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 टाळ. विटेवरी जाती पाऊने समान हो विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले विठेवरी जाची पाऊले समान तोची एक दान. शूरदाता देवा तुमची कीर्ती ऐकली, तुमचं मोठेपण ऐकले. हो काय शेवट विठाला विठाला अनंत हे थोरी गरज ताती पोवारे. अनंत हे थोरी गरज ताती उदार तुहारे अंकी कीर्ति चराचरे आनंद मेरे जगाती पोवारे उदार तू हरी आईसी कीर्ती चराचरी. अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. सरळ 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 आहे. 10:30 वाजले आपले. देव तुकोबरायला संताची संगत द्यायला एवढा वेळ का लावतात? खरं सांगा, देवाला देणं ते कठीण आहे का? का अशक्य आहे? सोपं आहे, सोपं आहे. मग तरी देव तुकोबरासारख्या माणसाला देईनच बी, देईनच बी नाही म्हणीनच बी. काय काय माणसं तशी असतात, देत बी नाही आणि नाही म्हणत बी नाही आणि बेजार केल्याशिवाय का? बेजार केलं की खुशाल ते म्हणते का द्या सोडून. आपल्याला काही तिथं आपली अपेक्षा पूर्ण होईल असं वाटत हे देवाचं काम आहे होय का? असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. असं का? कारण मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आदल्या 4 जन्मात
संताच्या सान्निध्यात राहिलेले आहेत. आणि देवाला एक तुकोबाराला एक क्षण सुद्धा संत संगत सोडून करमत नव्हतं. मग आदल्या 4 जन्मात तुकोबाराला संगती कोण दिली संताची? देवानच. मग या जन्मात तुकोबाराला संगती देण्यासाठी देव बेजार का म्हणून करू लागला? नाही 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 घेशी तर माझं तुकोबाराकडे काय कमी होती? तुकोबारानं भजन कवा बंद होऊ दिलं? आणि देवाला दुसरी अपेक्षा का आहे? देवाला थोडं धन द्यायचंय, देवाला थोडं सोनं द्यायचंय, देवाला थोडंच काय द्यायचं नाही. देवाला देवाचं गुण गायलं की देव देतच. मग तुकोबारा कमी कुठं पडले? त्याचं कारण सांगतो. प्रत्येक माणसाला एखादी वस्तू ती अजब असते, अजब. आणि ती वस्तू आपल्याला आवडत असल्यावर माणूस ती वस्तू दुसऱ्याला देत. ह्या बसलेल्या माता माऊली आहेत. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्याकडे दुसरी बाई आल्यावर तिला तुम्ही वस्त्र दान करता का नाही? करता ना. ती एक संस्कृती आहे. दान म्हणण्यापेक्षा काय घेणं देणं काय व्यवहार आहे. वस्त्र देणं हे काय व्यवहार आहे. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला जी आवडती तीच तुम्ही तिला देतात ना? म्हणली तुला जवळची आहेस का? मी त्याला कालच सांगितली होती आणि तीच आणली आणि तीच तुला द्यायला बघ, दुसरी वागणी देणार नाही. बरं अशी वस्तू असती की फिरून 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 मला वाटत ती वस्तू कटाळत असेल पण देणारे कटाळत नाही. माणूस आपल्या आवडीची वस्तू कोणालाच देत. मुर्दुंग्याला विचारा, यायच्याकडे 4-4 पकवाजे असतात आणि दुसऱ्या मुर्दुंग्यानं मुर्दुंग महागाव म्हणले मग इसरलाय, नाही तर मग शाही पडी हे देतात. पण कोणता नाही, शाही पड्याला नाही. शाही चांगल्या असल्याला देतात, पण मग यायला न आवडणारा देतात. यायच्या आवडीची वस्तू हे देतच नाहीत. काय होत नाही? देतच नाहीत. मग देव तुकोबाराला बेजार का म्हणून करू लागला? देव तुकोबाराला बेजार काम करू लागला कारण संत संगत ही देवाची काय? देवाची काय आवडती आहे. देवाची आवडती असल्यामुळं देवाला द्यायला ती काय होऊ लागली? कठीण होऊ लागली. देवाला द्यायला काय होऊ लागली? ती त्रासदायक होऊ लागली. मग तुकोबारा म्हणले, ओ भगवान, आता आम्ही तुम्हाला शिकवायचं का? मज ठेवी पायी संतांची मज ठेवी उदार तू होई मज ठेवी पायी संतांची. तुकोबारा म्हणाले, भगवान मलाही माहित आहे की वस्तू तुम्हाला दुसऱ्याला देऊ वाटत नाही. मग माझ्यासाठी तुम्ही आता काय व्हा? उदार व्हा ना. इतरासाठी होऊ नका, पण माझ्यासाठी काय व्हा? उदार व्हा. भगवान म्हणाले तुकोबारा, तुम्हाला ती वस्तू द्यायची म्हणजे काळीच तोडून दिल्यासारखं. तोडून दिल्यासारखं
काळीच तोडून दिल्यासारखं आहे. द्यावं म्हणले का? कारण इतर ही अपेक्षा कोणी पूर्ण करू शकत, इतर ही अपेक्षा माझी कोणी पूर्ण करू शकत नाही. म्हणून मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. विठोबा रखुमाई मागणे ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निरवी अनेक तुझे काही न मागो तुझ. का? कारण आम्ही पाठीमाग तुम्ही संत सहवासात टाकलेलं हे पाहिले आणि तुम्हालाच टाकता येते, इतराला टाकता येत. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केले परि जग जेठी, करुणा केली परि जग जेठी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा के. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. तुमच्याकडं ती गोष्ट देता येते का? तुम्ही जर आमच्यावर करुणा केली तर ती गोष्ट तुम्ही आमच्या पदरात टाकू शकतात, इतर आपल्या पदरात ती गोष्ट टाकू शकत नाही. परी जग जेठी करुणा केली. भगवान पाठीमाग तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, म्हणून तुमच्याकडे आता ही आमची काय अपेक्षा आहे, प्रार्थना आहे, मागणी आहे. या संताशी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू तुझ. इथं तुझं म्हणण्याच्या पाठीमागचा एवढाच अर्थ आहे की तुम्हाला देतेवेळेस कठीणता येईल, साकडं पडल, त्रास होईल. फक्त एवढंच कारण आहे की तुमच्यापासून ते काय होईल, विभागल्या जाईल. पण माझी एवढीच विनंती आहे देवा, का विभागल्या गेलं तरी जगताच्या कल्याणासाठी तुम्ही द्यायला हरकत नाही. आणि एक मजेशीर गोष्ट आहे बघा, आता अभंगात जगद्गुरु तुकोबांनी संत सहवास मागितला पण नाव नाही घेतलं. पण तुकोबराला कोणत्या संताची संगत पाहिजे होती असं तुकोबरायांनी म्हणायला पाहिजे होतं. निवृत्तीनाथ दादाच्या संगतीत घाल, सोपान काकाच्या संगतीत घाल, मुक्ताबाईच्या संगतीत घाल, नाही जनाबाईच्या संगतीत घाल, सावताबाबाच्या संगतीत घाल, असं नाव घ्यायला पाहिजे होतं. पण बाकीच्या नाव नाही घेतलं. या संताशी निरवी हेची मज देई, या शब्दावरच लक्षात येत आहे की तुकोबरायला त्यांची अगोदर संगत घडलेली. काय झालेली? अगोदर घडलेली. आपण एखादी वस्तू मागते वेळेस आत्मविश्वासानं कधी मागतो? तो पाठीमागचा त्या वस्तूचा आपला काय पाहिजे? संग पाहिजे, अनुभव पाहिजे. काय पाहिजे? अनुभव पाहिजे. जोपर्यंत पाठीमागच्या वस्तूचा आपला अनुभव नाही तोपर्यंत माणूस आत्मविश्वासानं मागू शकत नाही. नाही नाही का मला तीच पाहिजे का? मला माहिती आहे
तिची गॅरंटी ती आम्ही वापरलेली आहे. ती काय झालेली वापरलेली आहे. मग महाराजाला ती वस्तू कोणती पाहिजे होती? जगद्गुरु तुकोबारायला त्या वस्तूचा अनुभव आला होता. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव हा शब्दाचे गौरव कामा. बर ठीक आहे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. दुकानदार तुमच्या म्हणण्यानुसार जाऊ जरा असं का आता, माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत. निवृत्तीनाथ दादाला परमार्थाचा अनुभव नव्हता, किंवा आपण सावता बाबाकडे घेऊ, आपण गोरोबा काकाकडे येऊ, आपण मुक्ताबाईकडे जाऊ, या कोणत्या संताचा सहवास पाहिजे नव्हता तुकोबाराला? तुकोबाराला एका संताचा सहवास पाहिजे होता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. हमदापूर डांपुरी